नमस्कार, वेलकम बॅक टू अवर चॅनेल। तर मी वृषाली कदम तुम्हा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरच्या एका नवीन व्हिडिओमध्ये खूप स्वागत करीत आहे। सगळ्यात आधी तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ। इथं बघा सकाळ सकाळी अंघोळ झाल्यानंतर पहिलं काम असतं ते म्हणजे देवपूजा करायचं, तेच करते। आणि आज गुरुवार आहे आणि चुकून माझ्याकडून काळं घातलं गेलं। देवपूजेला बसल्यानंतर मला आठवलं, म्हणलं ठीक आहे जाऊ दे, मनापासून श्रद्धा गेली तर कशाचंच काही फरक पडत नाही। मग छान अशी देवाची देवपूजा केली। ज्या दिवशी मी देवपूजा करत नाही ना, एवढं घाण वाटतं ना मला, दिवसभर गिल्टी फील होतं। म्हणजे कामाच्या धावपळीत कधीतरी चुकून माझ्याकडून देवपूजा राहते, नाही तर सारखी नाही राहत। मग आता असं ठरवलंच आहे, जसं माझ्या सासूबाई करतात, सकाळ सकाळी आंघोळ बाथरूममधनं बाहेर पडले की पहिली देवपूजा करायची। मग तसंच करते, जेणेकरून देवपूजा माझी पहिली होऊन जाते आणि सगळ्या घरामध्ये पॉझिटिव्हिटी पसरते। नाहीतर राहिली ना देवपूजा मग तशीच राहते आणि खरंच खूप कसं तरी वाटतं। घराबाहेर पडताना सुद्धा असं वाटतं की अरे आपण देवपूजा केली नाही म्हणून। त्यामुळे आता आजकाल पहिली देवपूजा करते, मग बाकीची कामे आवरते। त्यानंतर हॉटेलवरती आले आणि आज माझा डोळा पण सुजल्यासारखा वाटतोय, कारण त्याला खाज सुटते डोळ्याला आणि सारखी मी चोळते। पण आता वाजले 4:30 आणि आता आम्ही हॉटेलवरून घरी चाललोय। हॉटेलवर शूट करण्यासारखं दिवसभर काहीच नसतं, म्हणजे कस्टमर असतात। आता आद्याची पण झोप झालेली आहे, आद्या जस्ट झोपेतनं उठले आणि गौरीला आम्ही पिंपराला सोडायला चाललेलो आहोत। काय तुला घ्यायचंय सारखं सारखं? आणि मला एवढी झोप आली नाही आता, कारण आमचं जेवण 4 वाजता झालंय, जस्ट जेवण झालंय अर्धा तासापूर्वी। झोप येते आणि परत आज आपल्याला 6:30 यायला लागलं आणि 6:30 एवढे 6ला कशाला, 7ला हॉटेल चालू होतं, तर आम्ही 6:30लाच येणार आहोत माघारी। चला आता पिंपराला सोडणार आहोत आणि आता आद्या बघा, आणि आता आद्या फक्त बघा की उतरते का गाडीतनं का नाही ग। तर आता गेट लागलंय पिंपऱ्याचं, ॲज युज्युअल जसं नेहमी लागतं तसं अर्धा तासभर। आणि इथंच गेटच्या तिथं आईस्क्रीमचं शॉप आहे इथं आतमध्ये, तर तिकडंच आणायला चालले ते आईस्क्रीम। आता भेटते की नाही काय माहिती आईस्क्रीम। म्हणलं चला ट्रेन येईपर्यंत आईस्क्रीम खाऊन होईल। खूपदा असंच होतं, जेव्हा घाई गडबड असते ना आपल्याला कुठे जायची, तेव्हा आमच्या गावाचं गेट लागलेलंच असतं आणि सारखंच लागलेलं असतं, त्याने अर्धा तास उघडत नाही। आणि तेव्हा नुकतीच शाळा सुटली होती, मी पण इथं शाळेला होते ना, असं चालत चालत आम्ही असं ग्रुपने घरी जायचो। इतकी मजा यायची ना, घर आलेलं सुद्धा कळायचं नाही, भारी वाटायचं। तर या माझ्या सबस्क्रायबर आहेत, फॉलोअर्स आहेत, त्यांच्या आता नुकती शाळा सुटली आणि भरपूर दिवस झाले ते मला बघतायत येता जाता। आणि आज त्यांना बोलायचं होतं, गेट लागलं ट्रेनचं, त्यामुळे त्यांना चान्स भेटला बोलायला आहे ना। कुठला आहे तुम्ही? किती ते? 9वी। सगळ्यांना माहिती दिसतंय का? ठीक आहे। आता वाजलेले आहेत 6 आणि आद्यासाठी मी बोरमिटा आणलेला। मी वरून म्हणजे माझी फ्रेंड राहते वरतीच अपार्टमेंटमध्ये, तिच्याकडे गेलते, तर चहा माझा तिथंच झालता। पण घरी आल्यानंतर बोरमिटा बघितला आणि क्रेविंग काय राहिली नाही, सो बोरमिटा खाते। आणि आद्या पिंपरातच उतरले गाडीत मगाशी। स्वयंपाक तर मला काय नाहीये, कारण मला 6:30 वाजता लगेच हॉटेलवरती जायचे। आज पप्पा बाहेर गेले, त्यामुळे आज आम्हाला लवकर जायचंय। पप्पा असले की मी निवांत जातो, पण आज पप्पाच नाहीये, त्यामुळे लवकर जायचंय आम्हाला। काय पसारा वगैरे नाहीये, 1-2 भांडी असतील ते घासणार आहे। आता मी तिला उठवायचं, फ्रेश होणार आहे, त्यानंतर ना दिवाबत्ती करणार आणि स्वेटर वगैरे घालून मग हॉटेलवरती जाणार आहे। तर आज काय शूट करण्यासारखंच नसतं बघा, मी घरी कामच म्हणजे सकाळचीच कामे असतात, संध्याकाळच्या आल्यावर काही काम नसतं, दिवाबत्ती असते, स्वयंपाक असला तर असतो, त्यामुळे दाखवण्यासारखं काहीच नसतं। तरी पण मी ट्राय करते रोजच्या रोज ब्लॉग बनवायचा आणि बलमुळे झुपूक होते। तर चला इथून पुढं काय होतंय कसं होतंय ते नक्कीच तुमच्यासोबत मी शेअर करेल। स्टे ट्यून्ड। छान अशी दिवाबत्ती केली आता, इथं धूप लावलं सगळीकडं सुगंधासाठी आणि इथं कापूर जाळलाय दारात। कामे चालू झालेली आहेत 7 वाजता। आज थोडंसं लेट झालं तरी उघडायला, आता चालू होईल पार्सल वगैरे सगळं स्वामींच्या कृपेने।
कांदा लिंबूच्या पिशव्या मी इथं भरून ठेवत आहे. पार्सल देताना कांदा लिंबू द्यावंच लागतं, आवर्जून पुढचे मागतात, त्यामुळे इथं मी भरून ठेवते. नंतर खूप धावपळ उडते, कारण एकदम पार्सल कस्टमर यायला सुरुवात झाली ना मग ते राहून जातं कांदा लिंबू द्यायचं आणि मग कस्टमर आवर्जून मागतं, मग धावपळ उडते. म्हणलं हे सगळं भरून ठेवावं. आत्ता सध्या तरी स्टाफ कमी आहे, त्यामुळे पुढे होऊन सगळं करायला लागतं आहे. स्टाफ आल्यानंतर सगळं मॅनेजमेंट व्यवस्थित होतं. आणि हे बघा, जसं आपण कांदा लिंबू देतो ताटाला, तसं आम्ही ताटाला लोणचं, शेंगदाण्याची चटणी, ठेचा देतो. आणि हा ठेचा खरंच आमचा खूपच प्रसिद्ध आहे, सगळ्यांना आवडतो. हा ठेचा एकदम घरगुती स्टाईलने माझी मम्मी आणि वहिनी बनवते. आम्ही हॉटेलवरून आज यायला मला उशीर झाला. हॉटेलवरून आलो, म्हणजे फ्रेश वगैरे झालो आणि आद्या मॅडमला आता भूक लागली, मग तिच्यासाठी मी दूध भाकरीचा काला केलाय, तो तिला चारणार आहे. आणि आत्ता जोरात घसरून पडले, तिनं सांडलेल्या पाण्यावरच, आणि तिने ग्लास मुद्दाम फेकून दिला. मी तिला पाणी प्यायला दिलं हातामध्ये आणि किचनमध्ये निघून गेली. मी तिला बोललो होतं की आद्या पाणी सांडू नकोस. मी पुढे गेल्यानंतर तिने मुद्दाम ग्लास टाकला खाली आणि त्याच ग्लासच्या पाण्यात नंतर मग ती पडली. तर आता भूक लागली, तिला खायला घालणार आहे. आणि नाही झोप आली तिला शिकवणार, आणि झोप आली तर झोपवणार. काय ऍपल? आता नाही ऍपल, आता दूध भाकरी खायची. विच फ्रूट इज दिस? हे कोणतं आहे? बरं चला, त्याला खायला घालते आणि मला पण झोपायचंय, कारण मला पण प्रॉपर झोप घेणं महत्वाचं आहे, नाहीतर अशी डार्क सर्कल्स येतील. आधीच चेहऱ्याची वाट लागली सगळी. तर चला, तर मी तुमच्यापर्यंत रोज माझे डेली व्लॉग पोहोचवायचे प्रयत्न करीत आहे. आय होप तुम्हाला आवडत असतील, तर नक्कीच लाईक, कमेंट्स आणि शेअर